बुलढाण्यामधल्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची माथेफिरूकडून विटंबना, पोलिसांकडून आरोपीला अटक. घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद. धाराशिव जिल्हा परिषदेमधील अध्यक्ष उपाध्यक्षावरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच. शिवसेनेकडून भाजपला अडीच वर्षांचा फॉर्म्युला. फडणवीस आणि शिंदे लवकरच निर्णय घेणार. बारामतीमधल्या अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक धक्कादायक असा व्हिडिओ समोर. अपघाताच्या नंतर विमानामध्ये मोठा स्फोट झाल्याचं कॅमेरामध्ये कैद. मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेमधील 5 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. तर मेट्रो 4 मार्गिकेच्या तपासासाठी MMRDA कडून पथकाची स्थापना. कामाची पाहणी करून लवकरच अहवाल वरिष्ठांना सादर करणार. ATSची राज्यामध्ये 21 ठिकाणी छापेमारी. अहिल्यानगरमधली कारवाईच्या दरम्यान तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्र सापडली. दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून छापेमारी. आणि T20 विश्वचषकामध्ये काही वेळामध्येच भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती भिडणार दोन्ही संघ. भारतीय संघ हस्तांदोलनावरती बहिष्कार टाकणार का, याकडे लक्ष. कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात ABP माझा. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय चौफेर महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यामध्ये झालेल्या भाजप विरुद्ध काँग्रेस या राड्याच्या संदर्भातली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केली आणि यानंतर भाजपनं त्यांच्या विरोधामध्ये चांगलाच आक्रमक असा पवित्रा घेतलाय. पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवन परिसरामध्ये आंदोलन केलंय. भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील यावेळेला मैदानात उतरलेले दिसले.